पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं किती मोठी झालीस आणि किती छान दिसतेस। मावशी मी गाडी घेतली। अरे वा। आणि तुला माहितीये का फॅशनेबल साड्या बनवायचा बिझनेस आहे माझा। मी स्वतः डिझाईन करते आणि तुला सांगू तुला माहितीये शाबास। तू म्हणतीस ना ज्यात आवड आहे तसंच करावं तेच करायली मी। मावशी मी लई मोठी व्हायची स्वप्न बघायले बघ। शाबास पोत शाबास। ताई तुझ्याकडनं शिकायली ती। मावशी तू आदर्श आहेस माझा, मला तुझी शिष्य करून घे। किती दिवसांनी दिसलीस तुम्हाला तुला। नको नको मग काय देऊ। तुझ्या पायाशी थोडी जागा आणि आयुष्यभर तुझी माया। तुझी जागा आमच्या घरात आहे। आता ही जागा अधिपतीच्या मनात निर्माण कर आणि लवकर सून म्हणून या घरात ये। कोण आहात तुम्ही? हा कोण आहात आणि असं का अडवलंय मला? मी कंप्लेंट करे ना पोलिसांकडे। हे बघा बाजूला वा तुम्ही।
बजरंग, तू? आमचा फायलींवर नाही, लोकांवर विश्वास आहे. हा, वकिलांशी काय ते बोलून घ्या. ताई, चंचीने चहा केलाय त्याच्यासाठी. बघ की कसा झालाय. बघू. वा, अगदी आम्हाला आवडतो तसा झालाय. कल्याण होऊ दे पोरी, तुझं कल्याण होऊ दे. ते तूच करणार आहेस की? हा, म्हटलं चंची आणि अधिपतीचं लगीन तू लावून दिल्यावर तिचं कल्याणच होणार आहे. बघ बघ लाजली. लाजणं हा बाईचा दागिना असतोय. हे शिकलेल्या पोरीनं तसलं काय जमत नाही. बाईचा अलंकार असतोय तो. तो नसला तर ती बाई कसली? हा, चंची चल 2 घास खाऊन घे चल. अगं माझं व्रत आहे आज. व्रत? कसलं व्रत? अधिपतींसाठी व्रत. जप पण करते. अगं बाई, विसरलीच की म्या. ताई, तुला सांगते, अधिपतीशी लगीन व्हावं म्हणून लई उपास तापास करते बघ चंची. उपास तापास जप व्रत करून नवरा मिळत नाही. डोकं चालवायला लागतंय काय. उपास तापास जप व्रत म्हणजे देवाला कामाला लावायची कामं नाही. म्हणजे देवाची कृपा पाहिजे, पण कष्ट आपण करायचे आणि निर्णय त्याच्यावर सोडायचा. हा, काय बोललीस मावशी तू? मावशी, मी तुला वचन देते, अधिपतीचं मन मी जिंकून घेईल. आणि मग मला देवाच्या नाही, तुझ्या कृपेची गरज आहे डोक्यावर. हे काय ग? एसी अधिपती आणि चंचला. पोरी, एक गोष्ट ध्यानात ठेव. आमचा पोरगा अशा दिखाव्याला भुलणार नाही. त्याला जिंकायचं असेल तर तुला तुझ्या डोसक्याचा वापर करावा लागेल. आई साहेब, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. काय ग, एवढं नको बाबा. बघा, हे वकिलांना नवीन जागेचे फोटो पाठवले. हे बघा, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. ऐका की, ह्यो महत्वाचा विषय आहे जरा. नंतर बघू. आमचा विषय तुमच्या समोर आहे. कोण मॅडम? नमस्कार. मॅडम नाही, फॅशन वाली कला चंचला. फॅशन वाली कला चंचला. चंचला? आपली चंची. आई शपथ, चंचे. अगं मावशी, कसली ताडमाड उंच झाली गई. मागच्या टायमाला आलती तेव्हा कशी उडी उडी होती. एवढ्या नाकानं अख्ख्या घरभर दादा 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 करत फिरत होती. होय का? काय झालं? असं काय झालं बघायला? आता मोठी झाली ती. मोठी झाली की. ए चंचे, काय ध्यान करून घेतलंय स्वतःच? काय अवतार केला यो? साडीची डिझायनर आहे मी. फॅशन आहे ती. कसं असेल मग? आणि हातावर काय? एसी? हातावर एसी?
त्यातनं काय गारवार येते काय? बंद पडलाय तुझा एसी. असं कुठे एसी असतोय आई साहेब? तू जेलमध्ये होतास ना? वय तुझ्याच कुरपण. बाहेर कधी आलास? हे काय आत्ताच. हे बघ, मुकाट्याने बाजूला हो. असं कसं? असं कसं? तुझ्यामुळे एकदा जेलमध्ये गेलो मी, आता नाही. मी कंप्लेंट करे ना पोलिसांकडे. हो, ऍटिट्यूड कोणाला दाखवती? मला? तुला तर माहिती, ज्याचे अनेक रंग तो त्यामुळं आपल्या समोर टिव नाही करायची, कळलं का? आणि गुन्हा काय आपला? काय रे गुन्हा काय आपला? हा, काय म्हणून तक्रार करणार? आपला गप गुमान रस्त्यात उभा आहे मी, त्याची तक्रार? माझ्या वाटेत आलायस. हो, मी तुमच्या वाटेत ना आलोय, तू माझ्या वाटेत आलीस, माझ्या डेव्हलपमेंटच्या. बघती काय, तुला काय वाटलं इसरलो मी? हा, लय लीडर बनायची खाज आहे ना तुला, म्हणून तुझ्या बापानं चाळीतल्या लोकांना एकत्र करून माझ्या विरुद्ध भडकावलं. हा, भडकावलं की नाही? तुझ्या एका तक्रारीमुळे ना समद होत्याचं नव्हतं झालं. समद जिंदगाणीतली 3 वर्ष माझी जेलात गेली. किती? 3. माझ्या अख्ख्या धंद्याची घडी इसकटवली तू. तुझ्यामुळं लोक मला गुन्हेगार बोलू लागले. चाळीत आपली लय इज्जत होती, पण ती तुझ्यामुळं गेली. तुझी इज्जत चाळीत? मग मला बघितलं ना त्यांच्या माना झुकायच्या, पण तुझ्यामुळं त्यांच्या झुकलेल्या माना वर झाल्या आणि माझ्या विरुद्ध साक्ष दिली समद्यांनी. अरे दादागिरी करून, गुंडगिरी करून, वसुली करून तू 7 लोकांची घरं त्यांच्या ताब्यातून काढून घेतलीस. तक्रार नाही करणार तर काय करतील ते? खोल्या त्यांच्या घेतल्या. तुझ्या बाचं काय गेलं? तोंड सांभाळून बोल. का तोंड सांभाळून बोलू? 10 लाख, प्रत्येक खोलीचे 10 लाख रुपये देत होतो मी. लोकांच्या घराची किंमत 40 लाख असताना त्यांना 10 लाख सांगून तू लुबाडत होतास, त्यांना फसवत होतास. कुठल्या शेतातला मुळा देतोय का 40 लाख रुपये? हा, माझ्या समोरात तांगड्यात तोडून देतो त्याच्या. हे बघ, मुळात आम्हाला आमचं घर विकायचं नाहीये, आम्ही सांगितलंय तुला. आई अंबाबाईची शपथ नाही, तुला तुझ्या खोलीतनं बाहेर काढलं ना, नावाचा बजरंग नाही. तुझा बाप पण मला अडवू शकत नाही. तुला तुझ्या खोलीतनं बाहेर काढणार म्हणजे काढणारच. तुझ्यासाठी खोली असेल की आमच्यासाठी आमचं घर येते, आणि आम्हाला आमचं घर सोडायचं नाहीये, कळलं? हो टीचर, खरं सांगू का, ऍक्च्युली मी बाहेर होतो ना, तेच लय चांगलं होतं. आज जाऊन ना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काड्या करायला शिकलोय. नाही, आधी काय फक्त आपण बायगिरी करायचो काय रे, का? पण आता वेगवेगळं गुण शिकून आलोय आपण. त्यामुळे टीचर मॅडम, त्याचा पहिला प्रयोग तुमच्यावर. कायदे कळले आणि कायद्यातल्या पळवाटा पण कळल्या. अब तेरा क्या होगा अक्षरा, आता तुला कोण वाचवणार माझ्यापासून?
नेचर. आज तू माझ्या डोळ्यात मसाला टाकलाय, हाच मसाला मी तुझ्या आयुष्यात टाकणार. असं काय बोलायला तुम्ही? कसं बोलायचं आम्ही? आम्ही नाही जा. ए याडपाट, जा म्हणजे आत्ता आलोय मी. जा कुठं? तू कशी काय आलीस ग? होय, कवा आलीस तू? हे काय आत्ताच मग अशी. किती हुशार असशील बरं. त्याने टाळकेचे डायरेक्ट आलेस तू. हा, तुला स्टँडवर आल्यावर फोन करायला येत नाही? अधिपती आले असते तुला घ्यायला. हा, आम्हाला अधिपतींना सरप्राईज द्यायचं होतं ना. काय म्हणलीस? ए चंचे, अशी दिन का नाही एक झम्मगन. हा, दादा बिदा म्हणायचं काय आहे का नाही? होय का मावशी, काय शिकवलेस का नाही हिला मोठ्यांचा आदर बिदर करायचं? 6 वर्षांनी मोठा आहे मी तुझ्यापेक्षा, माहित आहे ना? हा, दादावरून डायरेक्ट अधिपती. टाळके बिळके फिरले काय? दादा मान, दादा मान. मी नाही म्हणणार दादा. नाही म्हणणार म्हणजे? अगं दादाच आहे मी तुझा. नाही म्हणणार म्हणजे? तू तरी बोल. अगं ती कशाला? तू बोल दादा. थांब. अधिपती, तुम्ही काय सख्खे भावंड नाही सा. मुळात ताईच माझी आत्ती बहीण आहे, ती बी लई लांबची आहे. हा, आणि ही तुझी बहीण कशी काय नात्यानं? नात्यानं नाही, पण मनानं आहे का नाही? मनाचं काय त्यात? हा, मन चंचल असतंय. हा, मन चंचल असतं, पण आमच्याकडे चंचल लाय. बोल दादा, बोल दादा. हे मगाशी डायलॉग काय आणलं ग? काय काय फॅशन कला काय म्हणलीस की? फॅशन वाली कला चंचला. हे जगातला फ्लॉप डायलॉग आहे. बोल दादा. हसू नका अधिपती, माझा बिझनेस आहे तो. ए मावशी, हिला खरंच देऊ का एक टिप्पीरा? दादा म्हण. मी नाही म्हणणार. नाही म्हणणार म्हणजे? अगं दादाच आहे मी. अरे तेच म्हणणार नाही मी. ना काय काका म्हणणार? अहो पण तुम्ही माझे भाऊ नाही. होय का? डोसकर पडले का? लहानपणी राखी बांधतेस तुम्हाला? ते एकदाच. तर मग कुठे काय कळत होतं? मग झाली की बहीण. काय का परत तेच? अरे तुम्ही काय सख्या भावंडासारखं भांडालाय? तसं नसतंय ते, फरक आहे. आपल्यासाठी काय फरक नसतोय. आपल्यासाठी एकदा बहीण म्हणजे आयुष्यभर बहीण. काय चंचू पात्र पुस्तक काय डोसकर? फॅशन कला कसली ढगाळाची कला, शेंबडे. बर आई साहेब, बरं हिच्या नादात महत्वाचं सांगायचं राहिलं. हे नवीन जागेचे फोटो दाखवायचे होते तुम्हाला, ते देतो मी तुम्हाला पाठवून. आणि वकिला संघ बोल तुम्ही. हा, हे काय चाललंय? आपण या दोघांचं लगीन लावायचा विचार करायलोय आणि ह्यो अधिपती दादा दादावरच अडकलेत. कसं होणार यांचं? चंचे, पहिल्यांदा तुझं अधिपतीशी नातं बदल. मास्तरीन बाईंबद्दल आई साहेबांशी कसं बोलू? काय कळेना झाले. विषय हार्ड होईल राव. होय की, पण बोललं तर पाहिजे. मी तुम्हाला कुठे कुठे शोधलो. अगं काय डोसका काय गंजलंय काय तुझं चंचे? का अक्कल विकलीस चोर बाजारात? बहीण भाऊ काळीमा फासू नकोस. मी बहीण? मी बहीण नाही हो तुमची. एक थम्मगन दिली की नाही? सगळी मेमरी रिव्हर्स मध्ये परत येईल तुझी. बहीण नाही म्हणजे? तुम्ही असं का वागायले माझ्याशी? ए बाई, तुझ्या पाया पडतो. यो आहोचा टाकून नको फोडूस. तू असं का वागाल्या? काय भूतबाधा झाली काय? काय झालं काय? अहो, आपलं लग्न ठरलंय ना? ए कवा? कोण म्हणलं? ते मनानं मी तुम्हाला दादला म्हणलंय.
तू दादा म्हण, पाहिजे तर फॅशन मध्ये आहे म्हणून भैया म्हण. भैया म्हणू का? तुला आता इथं टांगून ठेवीन. कुठं? इथं अशी उलटी, आणि खालनं मिरचीची धुरी देईन तुला. मग अक्कल येईल तुझी ताळ्यावर. भैया म्हणू का? तू माग माग यायचं नाही, इथं थांबायचं. डोसक्यावर पडल्यावर करते. अगं इरा, त्या अक्षराचं बघ जरा कुठपर्यंत आली आहे. जेवायला येणार आहे ना ती, विचार. अगं आई ते डेट वर गेलेत. मग अगं मग काय, खाऊन पिऊन येतील ना दोघे. अगं विचार तरी तिला. नाही बाबा, अजिबात नाही. एकतर दोघं खूप दिवसांनी बाहेर गेलेत. मी अजिबात फोन करून डिस्टर्ब करणार नाहीये. येईल तेव्हा येईल ताई.